नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय नाशिक रोड येथे 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक रोड। प्रतिनिधी योगेश शिंदे। आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय नाशिक रोड येथे 22 जून 2026 रोजी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे आणि शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता। कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली। प्राध्यापिका मधुबाला कुटे यांनी योगाचे जनक महर्षी पतंजली यांना वंदन करणाऱ्या संस्कृत श्लोकाने कार्यक्रमाची सुरुवात केली। योगेन चित्तस्य पदेन वाचा, मल शरीरस्य च वैद्यकेन। त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि योगाच्या माध्यमातून निरोगी समाजनिर्मितीची भावना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला। योगाचे महत्त्व, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि जीवनातील उपयुक्तता याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात कार्यक्रमाला यश आले। निरोगी भारत आणि सुदृढ समाज घडविण्यासाठी योगाची संस्कृती प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी योगेश शिंदे, मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले। योपाकरोत्त प्रवर मुनीना पतंजलिं प्रांजलिरानतोस्मी या श्लोकाद्वारे मन, वाणी आणि शरीर यांचे शुद्धीकरण करणाऱ्या योगशास्त्राला अभिवादन करण्यात आले। उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी या मंत्रोच्चारात सहभागी होत योगदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध योग प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू आणि मार्गदर्शक रामचंद्र आर. रेड्डी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांचा परिचय करून देण्यात आला। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कृष्ण शहाणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करून विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रामचंद्र आर. रेड्डी यांनी योगाचे महत्त्व अतिशय सोप्या आणि प्रभावी शब्दांत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। ते म्हणाले की योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र जोडणारी एक संपूर्ण जीवनपद्धती आहे। भारताच्या प्राचीन संस्कृतीतून संपूर्ण जगाला मिळालेली ही अमूल्य देणगी आज जागतिक स्तरावर स्वीकारली जात आहे। नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत आणि एकाग्र होते, तसेच व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी आणि कार्यक्षमता वाढते। त्यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त जीवनासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले। आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर विविध प्रकारचे मानसिक दडपण असते। अशा परिस्थितीत योग हा मानसिक संतुलन राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। निरोगी शरीरात निरोगी मनाचा वास असतो, हा संदेश देत त्यांनी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले। यावेळी रेड्डी सरांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विविध योगासने तसेच प्राणायामाचे प्रकार प्रत्यक्ष करून दाखविले। अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी, दीर्घ श्वसन यांसारख्या प्राणायाम प्रकारांचे महत्त्व समजावून सांगत त्यांनी त्यांचे प्रात्यक्षिकही सादर केले। उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे या योगसत्रात सहभाग घेतला। योगाभ्यास करताना योग्य श्वसन, शरीराची स्थिती आणि नियमिततेचे महत्त्व त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने विविध योगासने सादर केली। योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मानसिक आरोग्य सुधारते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले। या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्राध्यापक प्रणाली पाथरे मॅडम, जिमखाना प्रमुख प्राध्यापक योगेश शिंदे आणि प्राध्यापक धनंजय बर्वे यांनी केले। कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत त्यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडला। कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। सर्वांनी योगदिनाचा संदेश आत्मसात करून नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका राधा पाटील मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले। दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल। पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।